सरकार आणि न्यायालय फक्त एकच गोष्ट फत्ते करण्याच्या मागे निघालेत आणि ते म्हणजे बलात्कारी बचाव अभियान। 2017 मध्ये उन्नाव येथे एक 17 वर्षांची मुलगी तिथला आमदार कुलदीप सिंग सेंगरकडे नोकरी मागण्यासाठी जाते आणि तो तिच्यावर बलात्कार करतो। एका आठवड्यानंतर पुन्हा तिला किडनॅप केले जाते आणि यावेळेस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला जाते। ती एफआयआर करते, पण मेडिकल एक्झामिनेशनला वेळ झाल्याचे सांगत कुलदीप सिंग सेंगरचे नाव चार्जशीट मधून वगळले जाते। कुलदीप सिंग सेंगरचे नाव चार्जशीट मध्ये घेण्यासाठी ती कोर्टात जाते आणि तिकडे तिच्या वडिलांना खोट्या आरोपांमध्ये अटक केली जाते। शेवटी ती मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आणि तिकडे दुसऱ्याच दिवशी तिच्या वडिलांचा पोलीस कस्टडीमध्येच मृत्यू होतो। सेंगर इतक्यावरच थांबत नाही, तो पीडितेला कायमचं गप्प करण्याचा प्रयत्न करतो। तो तिचा ऍक्सिडेंट करून आणतो, त्यामध्ये तिचे 2 नातेवाईकांचा मृत्यू होतो। ती गंभीर जखमी होते, तिचे वकील देखील गंभीर जखमी होतात आणि 2019 मध्ये कोर्ट त्याला दोषी ठरवत त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावते आणि कट टू 2025 त्याची शिक्षा सस्पेंड केली जाते आणि त्याला बेल मिळते। राम रहीम असो, आसाराम असो किंवा बिल्किस बानो केस मधले बलात्कारी असो आणि आता कुलदीप सिंग सेंगर, सरकार त्यांचे स्लोगन खरे करत आहे, बेटी बचाव, कारण ते असले राक्षस मोकाट सोडत आहेत।